कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. 7-12 कोरा 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 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्रजींना म्हटलं आणि ते आता कोरा करायला जर आम्हाला नोट दाखवत असेल तर मात्र आम्ही थांबणार नाही. आम्ही सुद्धा स्वतः घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्यावं. पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत. शेतकऱ्यांचा 7-12 करूया कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलेलं आहे. दुसरं पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये करावं ते त्यांनी अमान्य केलं. कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे आणि दिव्यांगाचं मानधन 6 महिन्यानंतर वाढवू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानधन आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि अजितदादांना मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही. बाकी 18 मागण्यामध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या 18 मागण्या जरी मंजूर केल्या असल्या तरी 2 मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेल्या आहे. मुख्यमंत्री आणि वित्तमंत्र्यांनी जे काही 18 मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पण महत्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज राहणार आहोत. लाडकी बहीण समोर करून आर्थिक जे स्थिती बरोबर नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. कारण देण्याची इच्छा असली तर मार्ग सापडतं परंतु सध्या देण्याची इच्छा नाही आहे हे स्पष्ट दिसतं आणि त्याच्यामुळे आम्ही कोणाची देण्याची इच्छा नाही सगळ्यांचीच कोणाची नाव घेऊन सांगा. देवेंद्रजी असेल अजितदादा असेल यांना कर्जमाफीची घोषणा केली. यांनी कर्जमाफी देणार असंही म्हटलं. इव्हन 7-12 कोरा 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 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्रजींना म्हटलं आणि ते आता कोरा करायला जर आम्हाला नोट दाखवत असेल तर मात्र आम्ही थांबणार नाही. आम्ही सुद्धा स्वतः घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्यावं. आता दिव्यांगाचं मानधन इतर राज्यामध्ये 4,000 आहे आणि आमच्या राज्यामध्ये फक्त 1,500 आहे. 1,500 मध्ये आमचं दिव्यांगाचं मानधनामध्ये काही होत नाही. तो जगूच शकत नाही. जर दिव्यांग जगावं असं वाटत असेल तर मानधन वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. तुम्ही किती हजाराची मानधन वाढवण्यासाठी मागणी केली आहे? 6,000. बच्चूभाऊ, तुम्ही दिव्यांगांचं नेतृत्व करताय. मागच्या काही काळापासून तुम्ही आंदोलन केलीत किंवा निवेदन दिलीत. नेमकं काय होतंय? मुख्यमंत्री ऐकायला तयार नाहीत की ऐकायला तयार आहे पण खालची यंत्रणा जे आहे लहान लहान गोष्टी आहे त्या साधा. आता इथला दिव्यांगाचा आयुक्त आहे दिव्यांग कल्याण विभागात त्याला काहीच माहित नाही पुरी. तो बसत नाही काही नाही असे माणसं या विभागात. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही जी क्लिप बघितली आहे ही नुकतीच झालेल्या जी कॉन्फरन्स आहे त्याच्यासोबत रिलेटेड केलेली क्लिप आहे. कारण की तुम्ही बघितलं असेल की या कॉन्फरन्समध्ये एक सुरुवातीची क्लिप ॲड केलेली आहे की त्यामध्ये देवेंद्र फडणवीस असे म्हणताना दिसत आहेत की शेतकऱ्यांचा 7-12 करू कोरा कोरा कोरा. निवडणुकीच्या वेळेस देवेंद्र फडणवीस जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी अशी घोषणा केलेली होती की शेतकऱ्यांचा जो 7-12 आहे हा आमचं सरकार आल्यानंतर आम्ही पूर्णपणे कोरा करू आणि ते करणार देखील होते असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु निवडणुका झाल्या, बैठकी झाल्या, संसदेचे वाटप झाले, म्हणजे सर्वांना सर्व खात्यांचे वाटपही झाले तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काही तोडगा म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांनी काढला नाही, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी काढला नाही. तर यावर बच्चू कडू समोर आले आणि त्यांनी म्हटलं की शेतकऱ्यांचा 7-12 हा कोरा करावाच लागेल. परंतु तुम्हाला एक अपडेट मी सांगू इच्छितो की मागे काही दिवसाआधीच की एक मुख्यमंत्र्यांची एक बैठक झालेली होती, म्हणजे लाईव्ह कॉन्फरन्स झाली होती आणि त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये दर 5 वर्षाला एक दुष्काळ येतो. म्हणजेच की वेळोवेळी दुष्काळ म्हणजे 5 वर्षातून दुष्काळ येत राहतो. कारण की एल निनोचा प्रभाव येते, ला निनाचा प्रभाव येते, त्यावेळेस का होते दुष्काळ येतो. आणि आता सध्या अतिवृष्टी झालेली आहे. तर होऊ शकते की यावर्षी जर का पावसाळा कमी झाला किंवा दुष्काळाला महाराष्ट्राला सामोरे जावं लागलं तर अशा वेळेस शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी सरकार कर्जमाफी करणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मत होतं. त्यांचं म्हणणं होतं की जर का आपण सध्याही कर्जमाफी केली तर
महाराष्ट्राचं जे आर्थिक बजेट आहे, पहिले तर अजित पवार आले आणि त्यांनी असं स्पष्ट केलं की महाराष्ट्राचा जो हे आहे म्हणजे बजेट आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी तर बिलकुलच पैसा नाही आहे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही. त्यांनी सांगितलं की 31 तारखेच्या आत शेतकऱ्यांचं कर्ज भरून टाका. त्यानंतर मुख्यमंत्री साहेब आले आणि त्यांनी म्हटलं की यावर्षी कर्ज माफ होणार नाही, कारण की काय आहे की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ येतो. आता तुम्ही बघत आहात 2025 चालू आहे, मे महिन्यामध्येच 25 तारखेपासून का 20 तारखेपासून पाणी चालू झालेलं आहे. त्यामुळे असा अंदाज बांधला जाऊ शकतो की समोर पाणी कमी पडणार किंवा लवकर पाणी हे महाराष्ट्रातून बाहेर चाललं जाणार किंवा मग होऊ शकते की पाणी मुळीच पडणार नाही किंवा मग कमी प्रमाणात पडणार, असा एक अंदाज लावण्यात येतो. त्यामुळे काय होते की अशा वेळेस महाराष्ट्राला दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि खास म्हणजे जर का अशी परिस्थिती निर्माण झाली तर शेतकरी हा मोठ्या अडचणीत फसू शकतो. आणि तेच मुख्यमंत्री साहेबांचं म्हणणं होतं की जर का अशी अडचण आली तर आपण त्यावेळेस जर का शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार. तर त्यांचं म्हणणं होतं की केव्हाही महाराष्ट्रामध्ये दुष्काळ येणार तेव्हाच आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, कारण की जर का आम्ही आता कर्ज माफ केलं तर तो फक्त बँकेला फायदा होणार आणि बँकेला फायदा होऊन काही फायदा नाही, शेतकऱ्यांना त्याचा मुळीच फायदा व्हायला हवा. तर त्यासाठी त्यांनी असं घोषणा केली होती. परंतु आता आपले जे बच्चू कडू आहेत यांनी सांगितलं की त्यांनी 7 मागण्या केल्या होत्या, त्यातल्या 8 मागण्या केल्या होत्या, त्यातल्या 6 मागण्या कंप्लीट झाल्या, 2 मागण्या कंप्लीट नाहीत झाल्या आणि फळबागांचेच फक्त ते कर्जमाफी करणार आहेत असे वगैरे वगैरे कारणं त्यांनी दिली. परंतु हे कितपत सत्य आहे हे मलाही माहीत नाही आहे, कारण की आता तुम्ही बघितलेल्या व्हिडिओमध्येच तुम्हाला समजून आलेलं असेल की काय होतं आहे महाराष्ट्रामध्ये. परंतु एवढंच आहे की शेतकऱ्यांचं कर्जमाफ जे आहे हे या वर्षात होणार नाही आहे, पुढच्या वर्षात होऊ शकते जर का दुष्काळ आला तर, आणि त्याच्या पुढच्या वर्षात होऊ शकते. परंतु येत्या 5 वर्षात शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार, कारण की जेव्हाही निवडणूक येणार त्या वर्षी तर 100% शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावंच लागणार सरकारला. जर का त्यावेळेस सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार नाही तर समजून जायचं सरकार निवडूनच येणार नाही. तर सरकारचा हा फंडा देखील असू शकते की निवडणुकीच्या वेळेस जर का शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं तर महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं मत आपल्याला मिळणार आणि जास्तीत जास्त मत मिळण्यावर आपली सरकार देखील पुन्हा येणार. तर असा एक तोडगा असू शकतो की आपण म्हणजे आपल्या कार्यकाळाच्या अंतिम वर्षामध्ये किंवा अंतिम वर्षाच्या 1 वर्ष आधी म्हणजे 4थ्या वर्षी जर का आपण कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांचा साथ आपल्याला मिळणार. जेणेकरून जर का शेतकऱ्यांना साथ मिळाला तर काय होते तुम्हालाही माहीत आहे, यावेळेस लाडक्या बहिणींचा साथ घेतला सरकार बनली, पुढच्या वेळेस शेतकऱ्याचा साथ घेतील आणि सरकार बनवतील. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ इथपर्यंतच, या व्हिडिओमध्ये याच्यापेक्षाही शिल्लक काही नाही आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचे कर्जमाफ येत्या 5 वर्षात होऊनच जाणार आहे, परंतु सध्या होणार नाही याची मात्र मुख्यमंत्री साहेबांनीच ग्वाही दिलेली होती. ही क्लिप जुनी आहे, त्यामुळे याच्यावर जास्त निगडीत राहण्याची गरज नाही आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.